नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अशोक मामा म्हणत असतात, नाही नाही ती खीरबीर काही नका, बास झालं. त्यावर राधावहिनी म्हणते, भाऊजी, वेणूताईला राग येईल ना भाऊजी. तेव्हा अशोक मामा म्हणतात, ते वेणूचं काय ते मी बघतो. आता इतके दिवस तुम्ही इथे राहिला, ठीक आहे. आता आणखी जर राहायचं असेल तर तुम्हाला याचं भान ठेवावं लागेल. मला अजिबात चालणार नाही ते तुमचे चोचले. हे ऐकल्यावर राधाबाईंनी मुद्दामच रडण्याचं नाटक करू लागते आणि म्हणते, भाऊजी असं तोडून नका बोलत जाऊ बरं. गरीब माणसं आहोत आम्ही, असं तोडून नका बोलू. हे ऐकून भैरवी आणि अशोक मामा डोक्याला हात लावून बसतात. तेव्हा किशाभाऊ मुद्दामच म्हणतो, राधाबाई तुम्हाला किती वेळा सांगितलं, शहरातल्या किमती जास्त असतात. हो ना भाऊजी. आणि ते अशोक मामांना म्हणतात, मी काय म्हणतो आता, कायले तिचं मन दुखावतात, करू द्या ना थोडीशी खीर. तेव्हा राधाबाईंनी म्हणते, मी काय माझ्या स्वतःसाठी म्हणून राहिले का, लेकराबाळांच्या तोंडाले थोडंसं गोड लागते म्हणून म्हणते. त्यावर अशोक मामा म्हणतात, पोरं बाळं गोडधोड खाणार नाही, ते आमरस खातील. जी काही खीर बनवायची ते फक्त तुमच्यासाठीच बनवा, पण दूध कमी वापरा, वाया घालवू नका. असं म्हणून अशोक मामा रागातच तिथून निघून जातात. मात्र किशाभाऊ आणि राधाबाईंच्या मनासारखं झालेलं असतं. ते बघून अनिशलाही राग येतो आणि तो भैरवीला म्हणतो, मी निघतो, बाय. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, सावकाश जा. आणि अनिशही तिथून निघून जातो. सगळे गेल्यावर राधाबाईंनी घाईघाईने पिशवी घेऊन येते आणि भैरवीला म्हणते, भैरवी, मी जरा खिरीसाठी इलायची पूड घेऊन येतो. नाही नाही, तू पैसे देऊ नको, माझ्याकडं आहे. आणि ती सरळ रुपालीच्या घरी येते आणि म्हणते, साजरे तुझं घर. रुपाली तिच्याकडे बघत असते. तेव्हा राधाबाईंनी म्हणते, असं काऊन बघून राहिली, त्या दिवशीचा राग गेला नाही वाटतं. ये पा, माव मनावर घेत नको जाऊ, या कानानं ऐकायचं आणि ह्या कानानं सोडून द्यायचं. तेव्हा रुपाली विचारते, काय काम होतं. त्यावर राधाबाईंनी म्हणते, काम असं होतं की मला जरा थोडीशी इलायची दे बरं. तेव्हा रुपाली राधाबाईंनीकडं बघते. त्यावर राधाबाईंनी म्हणते, इलायची, बाप्पा, शहरातले लोक वेलची वेलची आहे का तुझ्याकडे. त्यावर रुपाली म्हणते, ते माझ्याकडे ना वेलचीची पूड आहे. त्यावर राधाबाईंनी खुश होत म्हणते, झालंच ना, जमलंच आता, माय कष्ट कमी झाले ना. बाई, घरी न्याव, खलबत्त्यात कुटकुट कुटाव, त्यापेक्षा पुढंच दे माले, साजरं ते बरं. तेव्हा रुपाली रागातच तिच्याकडे बघू लागते. हे बघून राधाबाईंनी विचारते, काय झालं, चेहरा काऊन पडला तुझा. आणि म्हणते, पोटात गुडगुड होऊन राहिली का तुझ्या, एरंडेल घेतलं बितलं की काय. हे पाय, शेजाऱ्याला मदत करावीच लागते, शेजार धर्म आहे तो. तेव्हा रुपाली रागातच आत जाते आणि वेलची पूड घेऊन येते. तेव्हा राधाबाईंनी तिच्या हातातली डबी घेते. त्यावर रुपाली तिच्याकडे बघू लागते. त्यावर राधाबाईंनी म्हणते, एवढं वर खाली काऊन होऊन राहिलं तुझं. तेव्हा रुपाली म्हणते, अहो कालच नवीन डबी आणली होती मी. त्यावर राधाबाईंनी म्हणते, माले काही जास्त नाही लागणार, मी थोडीशी घेतो आणि उरलेली आणून देतो, आणि जर संपलीच तर दुसरी मागव, हाय काय त्यात, उलीशिक तर आहे. असं म्हणून राधाबाईंनी तिथून निघून जाते. इकडे प्रभूबाई देसाईंकडे जाऊन म्हणतात, देसाई, अहो कहर केला हो कहर. त्यावर देसाई विचारतात, कुणी केला कहर. त्यावर प्रभूबाई म्हणतात, अजून कोण, ते माझगावकरांच्या घरी ते पाहुणे आलेत ना, त्या पाहुण्यांनी केलाय. देसाई विचारतात, आता काय झालंय. त्यावर प्रभूबाई म्हणतात, अहो त्यांच्याकडे त्या मामी आल्यात ना, येता जाता उठता बसता सतत काही ना काही मागत असतात हो. आणि सांगू लागतात, परवा माझ्या स्वयंपाकीन बाईकडे कांदे मागितले, आणि फक्त कांदे नाही हो, परवा मिरच्या मागितल्या आणि टोमॅटोसुद्धा मागितलेत, आणि परत द्यायची पद्धतच नाही हो. मी घरी नसताना रोज संध्याकाळी येतात आणि काही ना काही मागत असतात. माझी स्वयंपाकीन बाई काही बोलू शकत नाही हो, बिचारी देते आपली. मला सांगा देसाई, महागाई किती वाढली आहे, भाज्या किती महाग झाल्या आहे, आणि पैसे काय झाडाला लागतात. एखादा दिवस ठीक आहे हो, पण रोज रोज का वैताग. तेव्हा देसाई त्यांना म्हणतात, नाही मी समजू शकतो तुमचा प्रॉब्लेम, पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय, त्या माझगावकरांना सांगा ना. त्यावर प्रभूबाई म्हणतात, प्लीज, मला त्या माणसाच्या तोंडी अजिबात लागायचं नाही आहे, जे काही असेल ते तुम्ही प्लीज जाऊन त्यांना सांगा. त्यावर देसाई म्हणतात, ठीक आहे, आता तुम्ही म्हणतायच तर बोलवतो त्यांना. त्यावर देसाई म्हणतात, नाही नाही, बोलवाच तुम्ही त्यांना. इकडे भैरवी कॉलवर असते आणि म्हणत असते, शुअर सर,
ही जर अपॉर्च्युनिटी मला मिळाली तर आय वूड ट्रूली फील लकी. येस, थँक्यू सो मच असं म्हणून ती फोन ठेवते. किशाभाऊंचं इकडे रद्दी बांधायचं काम चालू असतं. भैरवीला एवढं खुश बघून किशाभाऊ जाऊन विचारतो, सुनबाई भलतीच खुश दिसून राहिलीस तू. त्यावर भैरवी म्हणते, मामा मला आमची कंपनी एक स्पेशल ब्रांच हँडल करायला देणार आहे. खूप मोठी संधी आहे ही माझ्यासाठी, म्हणजे एक अख्खा प्रोजेक्ट मी मॅनेज करायचा. या संधीच्या शोधात होते मी. हे ऐकून किशाभाऊ म्हणतो, मी पण. त्यावर भैरवी त्याच्याकडे बघू लागते आणि विचारते, काय? त्यावर किशाभाऊ म्हणतो, मी पण असाच तुझ्यासारखा रमतो. तुले सांगतो, काम जर मनासारखं झालं तर मला भारी आनंद मिळतो बघ. आणि किशाभाऊ म्हणतो, रद्दी देऊन येतो. त्यावर ती म्हणते, अहो रद्दी कशाला, खाली येतो की रद्दीवाला. त्यावर किशाभाऊ म्हणतो, अगं त्याची कशाला वाट बघायची, मीच जाऊन देऊन येतो. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे. आणि ती म्हणते, मामा आत्ता मी जे काही तुम्हाला सांगितलं ते प्लीज अनिशला सांगू नका. त्यावर किशाभाऊ हसून म्हणतो, सुनबाई भारीच जमतंय तुला. अगं तुमच्या राजा राणीच्या संसारात मी कायले पडू, मी येतो आपला. असं म्हणून किशाभाऊ तिथून निघून जातो. इकडे देसाई अशोक मामांना बोलवून घेतात. तेव्हा प्रभूबाई म्हणतात, सांगा त्यांना. त्यावर देसाई सांगू लागतात, 2 वाट्या साखर. त्यावर प्रभूबाई म्हणतात, पुढचं. पुढे ते म्हणतात, 1 गड्डी लसूण. त्यावर प्रभूबाई म्हणतात, टोमॅटो, 4 कांदे. तेव्हा देसाई सांगू लागतात, टोमॅटो, कांदे, लाल तिखट आणि खोबऱ्याची वाटी हो देसाई. तेव्हा अशोक मामा हसून देसाईंना म्हणू लागतात, देसाई शाळेत असताना तुमचं पाठांतर कच्चं होतं का? त्यावर प्रभूबाई रागातच म्हणतात, ओ देसाई सांगा त्यांना. त्या त्यांच्या मामी आहेत ना, सगळ्या वस्तू माझ्या घरातून घेऊन गेल्या आहेत. त्यावर अशोक मामा विचारतात, एवढ्या? त्यावर प्रभूबाई म्हणतात, हो, एक एक करून सगळ्या वस्तू नेल्यात त्यांनी. त्यावर अशोक मामा म्हणतात, काय डिपार्टमेंटल स्टोअर टाकण्याचा विचार आहे काय वहिनींचा? तेव्हा देसाई पण हसू लागतात. तेव्हा प्रभूबाई आणखीच रागात म्हणू लागतात, देसाई त्यांना सांगा हिशोब करा आणि माझे मला पैसे द्या. तेव्हा अशोक मामा देसाईंना म्हणतात, देसाई यांना सांगा मी पैसे देतो, पण असल्या वस्तू परत वहिनींना देत जाऊ नका. त्यावर प्रभूबाई म्हणतात, म्हणजे सगळा दोष माझ्यावरच परत. त्यावर अशोक मामा म्हणतात, मी असं म्हणलो का देसाई? त्यावर देसाई म्हणतात, नाही. पुढे अशोक मामा म्हणतात, वहिनींना विचारायचं मी काय विचारायचं ते, पण ह्यांना सांगा वहिनींना काही द्यायच्या आधी मला विचारत जा, मग मी विचार करीन द्यायचं की नाही. त्यावर प्रभूबाई म्हणतात, म्हणजे तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं, म्हणजे दुसरे काही कामधंदे नाहीत का आम्हाला? आणि त्या वैतागूनच तिथून निघून जातात. तेव्हा अशोक मामा देसाईंना म्हणतात, 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला. त्यावर देसाई विचारतात, म्हणजे? त्यावर ते म्हणतात, म्हणजे यातल्या 4 गोष्टी आमच्या वहिनींनी मागितल्या असतीलच, पण पुढच्या 3 गोष्टी ना त्या यांनीच टाकल्या असतील त्यांच्या मनाने, मीठ मिरची लावून, मी सांगतो ना. त्यावर देसाई म्हणतात, ते ठीक आहे माझगावकर, पण मला एक सांगा, सतत दुसऱ्याकडे मागत राहणं बरोबर आहे का? त्यावर अशोक मामा म्हणतात, अजिबात नाही. कुणाकडे काय मागितलं आणि कुणाला काय दिलं याचा हिशोब फक्त शहरी माणसं ठेवतात. गावाकडची माणसं असा हिशोब नाही ठेवत. ते पुढे म्हणतात, आता शहरातल्या सगळ्या वस्तू महाग झाल्यात, त्यामुळे हिशोब हा ठेवावाच लागतो. आणि ते म्हणतात, ठीक आहे मी विचारतो त्यांना. त्यावर देसाई म्हणतात, प्लीज. इकडे किशाभाऊ रद्दीवाल्याकडे रद्दी घेऊन येतो आणि किती झाले विचारतो. त्यावर रद्दीवाला म्हणतो, 90 रुपये देईन. त्यावर किशाभाऊ म्हणतो, बाप्पा काय कॉमेडी करून राहिला का, 150 रुपये घेईन. तेव्हा रद्दीवाला म्हणतो, अहो साहेब एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, 5 किलोच्या वर नाही आहे रद्दी. त्यावर किशाभाऊ म्हणतो, एक काम कर, तुझं राहू दे माझं राहू दे, 100 रुपये दे. तेव्हा रद्दीवाला म्हणतो, काय तुम्ही पण साहेब 10 रुपयासाठी हे करताय आणि तो पैसे काढून द्यायला लागतो. तेव्हा किशाभाऊ त्याच्या हातातून 1 नोट काढून घेतो आणि बरोबर आहे असं म्हणून तिथून निघून जातो. त्यावर रद्दीवाला म्हणतो, साला एवढा चिंधीचोर माणूस मी माझ्या आयुष्यात नाही बघितला. इकडे अशोक मामा घरी येऊन राधावहिनीला आवाज देऊ लागतात, ओ राधावहिनी तुम्ही कशाला हो त्या प्रभूबाईंकडं काय काय मागत असतात? तेव्हा राधावहिनी काही न आठवल्याचं नाटक करू लागते आणि म्हणते, मी कही कवा माय बहीण? प्रभूबाई कोण प्रभूबाई? त्यावर अशोक मामा म्हणतात, त्या दुसऱ्या मजल्यावर 203 नंबरला राहतात त्या. त्यावर राधावहिनी म्हणते, ते प्रभू आहे, मला तर वाटलं
ती स्वयंपाकीने आणि ती सांगू लागते, मी 2 वेळा गेले होते बरं का भाऊजी तिकडे. तिने असं झबलं घातलं होतं आणि मागे अशा नाड्या बांधल्या होत्या. म्हटलं स्वयंपाकीने ती, माले काय माहीत माय बहीण. तेव्हा भैरवी म्हणते, एक मिनिट मामी, मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की कुणाकडे काहीही घ्यायला जायचं नाही, मग तुम्ही का गेलात? तेव्हा राधाबाईंनी नाटक करू लागते आणि म्हणते, कई केव्हा? बाप्पा माले तर काहीच समजून नाही राहिलं. तितक्यात किशाभाऊ तिथे येतो आणि राधाबाईंनीचा हात धरून म्हणतो, चल तू इथून, कायले असं करून राहिली, आतमध्ये बसली तर सगळ्या गोष्टींचा उलगाडा होईल. असं म्हणून तो तिला आतल्या खोलीत नेऊन सोडतो आणि पुन्हा अशोक मामांच्या जवळ येऊन उभा राहतो. तेव्हा अशोक मामा म्हणतात, हे बघा किशाभाऊ, जरा सांगा त्यांना समजून. हे बघा, प्रत्येक गोष्ट 4-4 वेळेला सांगायला आमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे. तेव्हा किशाभाऊ मुद्दामच रडायचं नाटक करून म्हणू लागतो, तुम्हाला सांगतो, एकदा कणी कळशी पडली ना डोक्यावर तिच्या, तेव्हापासून सगळं विसरते. त्यावर अशोक मामा मुद्दामच म्हणतात, कोण कळशी? त्यावर भैरवी मोठ्याने हसू लागते. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, नाही हो राधा, तुम्हाला सांगतो, घरात भाजी असते तरी विसरून जाते, परत भाजी घेऊन येते. खूप त्रास होतो बघून. त्यावर अशोक मामा म्हणतात, पहिल्यांदा असं कधी नाही झालं. त्यावर किशाभाऊ म्हणतात, उकाडा हो उकाडा, उन्हाळा असला की मग असं होतं. त्यावर अशोक मामा म्हणतात, म्हणजे हा उन्हाळ्याचा इफेक्ट आहे. तेव्हा किशाभाऊ रडतच म्हणतो, काय परिस्थिती आली हो आमच्यावर भाऊजी, असं म्हणून तिथून निघून जातो. त्यावर अशोक मामा भैरवीला म्हणतात, यांना कोणी नाही भेटलं तर आपण भेटलो. किशाभाऊ आत येऊन राधाबाईंनीला म्हणू लागतो, तुले काही अक्कल बिक्कल आहे का, काय बोलून राहिली तू, नशीब मला वेळेवर सुचलं. सोसायटीतलं कोणी पण तोंड उघडू शकतं ना. त्यावर राधाबाईंनी म्हणते, म्हाताऱ्याचं कुणाशी बी पटत नाही, कोण जात आहे म्हाताऱ्याला सांगायले, कोण नाही जात. त्यावर किशाभाऊ म्हणतो, तुले काय गरज आहे इकडून तिकडून मागायला जायची? त्यावर राधाबाईंनी म्हणते, बाप्पा 100 ग्रॅम मी तिकडून दुकानातून आणलं असं सांगून ते पैसे माझ्या खिशात टाकते. त्यावर किशाभाऊ म्हणतो, वा वा, मला तर लक्षातच नाही आलं हे. आणि राधाबाईंनी म्हणते, मी आता झोपते, त्याईले सांगा की मी ध्यानाला बसले म्हणून, आणि ते रद्दीचे पैसे माझ्या पिशवीत टाका. त्यावर किशाभाऊ म्हणतो, मले सांगते पैसे पिशवीत टाका, मी काय शेंबडं पोरगं वाटून राहिलो का? इकडे ईशान आणि इराची मस्ती सुरू असते. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात, हे काय चाललंय, यापेक्षा जरा अभ्यास करा. आता काय अर्धा दिवस शाळा म्हणून अर्धाच अभ्यास करणार का? आणि चला आता जेवायला चला. पुढे ते भैरवीजवळ जाऊन म्हणू लागतात, ओ बाई, आता तुम्हाला काय पायघड्या घालू का? त्यावर भैरवी हसून म्हणते, येते बाबा. सगळेजण जेवायला आले असतात तेव्हा भैरवी किशाभाऊला विचारते, बरं किशा मामा, आज सकाळी ती रद्दी विकली, त्याचे किती आले पैसे? त्यावर किशाभाऊ म्हणतो, काय रद्दी? त्यावर भैरवी आणि अशोक मामा म्हणतात, विकली ना, त्याचे किती आलेत? त्यावर किशाभाऊ म्हणतो, हा ते सकाळी रद्दी विकली, पण बाप्पा केवढं ऊन, माझं डोकं ना दुखायला लागलं, म्हणून मी मेडिकलमधून मलम घेऊन आलो डोक्याला लावायला. त्यावर भैरवी म्हणते, कशाला, होता ना आपल्या घरात, एक काम करा, जिथून आणला तिथं परत देऊन या, देतील ते पैसे परत. कसं आहे ना, मला हिशोब ठेवावा लागतो. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही नाही, बरोबर आहे तिचं म्हणणं, कसं आहे, पैसे कमवणं सोपं आहे, पण आपण ते साठवतो कसं, हे जास्ती महत्त्वाचं आहे. तुम्हाला ती एक म्हण माहिती आहे का, थेंबे थेंबे तळे साचे? आणि ते म्हणतात, तुम्हाला थेंबच माहीत नाही तर तळं कुठून माहीत होणार आहे? आणि अशोक मामा किशाभाऊंकडे पैसे मागू लागतात आणि म्हणतात, पैसे द्या इकडे, मी तुम्हाला मलम आणून देतो. हे ऐकून किशाभाऊचं मात्र तोंडचं पाणीच पळतं आणि तो म्हणतो, आता जरा बरं वाटतंय. आणि राधाबाईंनीला आवाज देऊन म्हणतो, राधाबाई चला जेवायला वाढा पोरांना. राधाबाई चुकून खिरीचं पातेलं घेऊन येते. खीर बघून भैरवी म्हणते, हे काय खीर? त्यावर इरा म्हणते, हे काय माऊ, तू तर म्हणली होतीस आज आमरस करणार आहे. तेव्हा अशोक मामा म्हणतात, आता जाऊ दे, खीर केली मग खीर खा. त्यावर राधाबाईंनी म्हणते, नाही ना भाऊजी, तुम्ही म्हणले होते ना की पोरांसाठी नाही करायची म्हणून. त्यावर अशोक मामा विसरण्याचं नाटक करू लागतात आणि म्हणतात, कोण, कधी? त्यावर राधाबाईंनी म्हणते, बाप्पा विसरलात का? त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही, पण मला काहीच आठवत नाही. ते काय झालं, माझ्या डोक्यावर कळशी पडली होती, त्यामुळे मला काहीच आठवत नाही आहे. मला मध्ये मध्ये आठवत नाही आहे, आणि मला मध्ये मध्ये आठवत नाही हेच मला मध्ये मध्ये आठवत नाही. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, भाऊजी पण आधी कधी असं नव्हतं. त्यावर अशोक मामा मुद्दामच म्हणतात,
नाही, उकाडा उकाडा, उकाडा लागला की मला असं होतं. देव पण परीक्षाच बघतोय हो. त्यावर सगळेजण हसू लागतात आणि भैरवी राधावहिनीला म्हणते, बरं आता तुम्ही तरी आमची परीक्षा घेऊ नका हो, खूप भूक लागली, जेवायला आणा. त्यावर राधावहिनी म्हणते, बरं सुनबाई आणतो, असं म्हणून राधावहिनी आणि किशाभाऊ किचनमध्ये जातात. अशोक मामांनी त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटलेला असतो, त्यामुळे सगळेजण हसू लागतात. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. धन्यवाद.